नमस्कार, लोकसंदेश न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। पाहूयात आजची विशेष बातमी। लोकमान्य टिळक यांचे पंतू, केसरीचे विश्वस्त आणि टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचे विद्यमान कुलगुरू डॉक्टर दीपक टिळक यांचे आज मंगळवार दिनांक 16 जुलै पहाटे दुःखद निधन झाले। वयाच्या 74व्या वर्षी त्यांनी पुण्यात अखेरचा श्वास घेतला आणि त्यांच्या निधनाने शिक्षण, पत्रकारिता, सामाजिक क्षेत्रातील एक ज्येष्ठ मार्गदर्शक हरपला आहे। डॉक्टर टिळक यांनी टिळक कुटुंबाच्या वैचारिक आणि सामाजिक वारशाला पुढे नेताना केसरी आणि मराठासारख्या ऐतिहासिक दैनिकांना आधुनिकतेची जोड दिली। टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचे विकासात्मक कार्य, देशविदेशातील शैक्षणिक संस्था आणि संस्कृतीविषयक उपक्रमामधील सहभाग यामुळे त्यांचे नाव राष्ट्रीय स्तरावर गाजले। त्यांच्या पश्चात मुलगा रोहित टिळक, मुलगी गीताली टिळक तसेच नातवंडे असा आप्त स्वकीय परिवार आहे। आज दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास वैकुंठ स्मशानभूमी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले। अंतिम दर्शनासाठी सकाळपासूनच केसरीवाडा येथे त्यांचे पार्थिव ठेवण्यात आले होते, जिथे हजारो पुणेकरांनी, चाहत्यांनी आणि मान्यवरांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली। अंत्यसंस्कारावेळी राष्ट्रवादीचे नेते शरद पवार, सिम्बायोसिसचे संस्थापक डॉक्टर S.V. मुजुमदार, राज्यसभा खासदार मेधा कुलकर्णी, विविध क्षेत्रातील मान्यवर, शिक्षणतज्ज्ञ, राजकारणी, पत्रकार आणि कुटुंबीय उपस्थित होते। यावेळी मान्यवरांनी डॉक्टर टिळक यांना बहुआयामी कार्याचा गौरव करत विविध क्षेत्रातील शिक्षणतज्ज्ञ त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली। डॉक्टर दीपक टिळक यांच्या निधनाने पुणे शहरातील एक तेजस्वी, सुसंस्कृतित आणि बहुआयामी व्यक्तिमत्व काळाच्या पडद्याआड गेलं आहे। लोकसंदेशसाठी पुणे जिल्हा प्रमुख पारस मुथा यांचा रिपोर्ट।